नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2022 याविषयी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओमधील चालू घडामोडी या विषयावरील जे प्रश्न आहेत ते येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की विचारले जातील असेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न जो आहे तो आहे प्रश्न क्रमांक 1। IMP प्रश्न आहे, जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, किंवा इस्रोच्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती कोणाची झालेली आहे। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे यश सोमनाथ। इथं यश सोमनाथ असं आहे, यश नाही तर यश सोमनाथ हे इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत। यश सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून जे आहेत ते यश सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा प्रश्न नीट लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता आहे। तर इस्रोचे जे नवीन अध्यक्ष आहेत ते आहेत यश सोमनाथ। पुढचा प्रश्न क्रमांक 2, पुढील वर्षापासून IPL क्रिकेट स्पर्धेचा स्पॉन्सरशिप कोण असणार आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे टाटा ग्रुप। टाटा ग्रुप हा पुढील वर्षापासून म्हणजेच 2022 या वर्षापासून किंवा 23 या वर्षापासून IPL क्रिकेट स्पर्धेचा स्पॉन्सरशिप जो आहे तो टाटा ग्रुप हा ग्रुप असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3, पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा त्रुटीची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयात कोणाच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली गेली? हा IMP मुद्दा आहे, सध्या चर्चेत असलेला हा मुद्दा आहे। तर प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे सुधीर कुमार सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात जी सुरक्षेमध्ये त्रुटी झाली त्या त्रुटीची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयात सुधीर कुमार सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे, सुधीर कुमार सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली। हा देखील मुद्दा लक्षात ठेवा, कारण पंतप्रधानांचा पंजाब दौरा त्यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीमुळे खूप चर्चेत होता। हा विषय देखील विचारण्याची शक्यता आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सध्या कोण आहेत? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पियुष गोयल। पियुष गोयल हे सध्या केंद्रीय वाणिज्य व वस्त्र उद्योग मंत्री आहेत। यापूर्वी पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे हे खातं होतं, परंतु पियुष गोयल यांच्याकडे नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळेस पियुष गोयल त्यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। आणि आत्ता सध्या जे रेल्वे मंत्री आहेत, रेल्वे मंत्र्यांवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात। तर रेल्वे मंत्री जे आहेत ते अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत, आणि पियुष गोयल माजी रेल्वे मंत्री यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, रतन टाटा यांचे चरित्र किंवा बायोग्राफीचे लेखक कोण आहेत? तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण रतन टाटा एक प्रतिष्ठित व्यक्ती असून ज्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांचे चारित्र्य किंवा बायोग्राफी यांचे लेखक किंवा त्यांच्या पुस्तकाचे नाव यावर प्रश्न विचारले जातात। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे डॉक्टर थॉमस मॅथ्यू हे रतन टाटा यांच्या चरित्र किंवा बायोग्राफीचे लेखक आहेत, डॉक्टर थॉमस मॅथ्यू। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा कधीपासून सुरू होत आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र दिनापासून, म्हणजेच 1 मे पासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत। 1 मे 2022 पासून, म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशीपासून किंवा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 7,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 जानेवारी 2022च्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर वरचा प्रश्न आणि हा प्रश्न यामध्ये फरक आहे. यामध्ये गृह मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली, इथं गृह मंत्रालयात कोणाच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली गेली असा प्रश्न होता, परंतु इथं जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या इथं सर्वोच्च न्यायालय हा मुद्दा आहे या प्रश्नामध्ये. तर प्रश्न क्रमांक 7 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 जानेवारी 2022च्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? वरच्या प्रश्नामध्ये गृह मंत्रालयाने 3 स्तरीय समिती नेमली होती आणि या प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किंवा या प्रकरणातील त्रुटी संबंधी जी समिती स्थापन केलेली आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 जानेवारी 2022च्या पंजाब दौऱ्यातील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमलेली आहे. तर पंतप्रधान यांचा पंजाब दौरा जो होता तो 5 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्येच त्यांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून आली होती. हा देखील मुद्दा नीट लक्षात ठेवा. तर पंतप्रधानांचा पंजाब दौरा जो आहे तो 5 जानेवारी 2022 रोजी नियोजित करण्यात आलेला होता. तर पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 100 वर्ष किंवा 75, 50 असे ठराविक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर एखाद्या विशिष्ट गोष्टीवर किंवा घटनेवर प्रश्न विचारले जातात. तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? तर 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला 2022 मध्ये एकूण 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 9. कोणाची नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीच्या अध्यक्षपदी 2021-22 करता निवड करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 9 आहे. कोणाची नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीच्या अध्यक्षपदी 2021-22 करता जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रेखा मेनन यांची नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीच्या अध्यक्षपदी 2021 व 22 या वर्षाकरता निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनरक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? वनसंरक्षक. प्रश्न क्रमांक 10 जो आहे तो महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे सुनील निमये. येणाऱ्या काळामध्ये वनरक्षक भरती 2022 जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे आणि या भरतीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वनसंरक्षक पदावर महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावर सुनील निमये यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल होते. IMP प्रश्न. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्यानंतर पहिल्यांदाच या जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल होते. पुढचा प्रश्न क्रमांक 12. रासायनिक शस्त्रास्त्र बंदी संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून 3 वर्षासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू.
रासायनिक शस्त्र बंदी संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून 3 वर्षासाठी गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत? तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. गिरीशचंद्र मुर्मू यांच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 3 प्रश्न पाहिले. तर गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीर या राज्याचे पहिले केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल. त्यानंतर भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे आहेत गिरीशचंद्र मुर्मू. प्रश्न क्रमांक 14. आसाम रायफलच्या 20व्या महानिर्देशकपदी कोणी शपथ घेतली? हाशी देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विकास लेखरा. विकास लेखरा यांनी आसाम रायफलच्या 20व्या महानिर्देशकपदी शपथ जी आहे ती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 15. जानेवारी 2022 मध्ये युरोपीय संघाच्या अध्यक्षपदी कोणता देश आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फ्रान्स. जानेवारी 2022 मध्ये युरोपीय संघाच्या अध्यक्षपदी फ्रान्स हा देश आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयावर एकूण 15 प्रश्न अभ्यासले. हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न पाठच करून ठेवा. चालू घडामोडी या विषयावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये 25 मार्काकरता जे आहेत ते प्रश्न विचारले जातात आणि आजच्या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच परीक्षेचे अपडेट, नवीन परीक्षाच्या जाहिराती, निकाल या सर्व बाबींविषयी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो चॅनलसोबत राहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद. व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा.